महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा म्हणजे 11वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होतोय तो आता हप्ता 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जातोय। बघा, लाडक्या बहिणींना जो हप्ता आता वाटप होतोय तो 2100 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज आलेला आहे। आज दुपारी 11 वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणींना मेसेज आलेले आहेत बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, मेसेज सुद्धा पाहू शकता। अशा पद्धतीने डिअर कस्टमर अशा पद्धतीने मेसेज येत आहे की लाडकी बहीण योजना मेसेज मध्ये पाहू शकता तुम्ही 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मेसेज दिसत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्त्यापासूनच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। आता सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप झाले का? नाही, आजपासून सुरू झालेला आहे। आज जवळपास 53 लाख बहिणींना पैसे आलेले आहेत। बघा, 53 लाख बहिणींना पैसे आलेले आहेत, त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि आज दुपारी 11 वाजेपासून याची सुरुवात झालेली आहे। 11 वाजेपासून भरपूर महिलांना मेसेज आलेले आहे, तर आजपासून सुरुवात झालेली आहे। 2 मेसेज बहिणींना येत आहे। बघा, सर्वात जास्त आनंदाची बातमी, बहिणींना 11वा हप्ता तर वाटप होतच आहे, त्यासोबतच तुम्हाला 830 रुपयाचा देखील मेसेज येतोय। ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटला नसेल त्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, त्यांना आता 2 मेसेज येत आहे। पहिला मेसेज 11वा हप्त्याचा, दुसरा मेसेज 830 रुपयाचा, म्हणजे 2 मेसेज त्यांना येत आहे। आजपासून सर्व जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। आता शासनाने कडक नियम लावलेले आहेत। बघा, कोणाला मेसेज येणार आहे, कोणाला मेसेज येणार नाही, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही हे सुद्धा माहिती आज शासनाचा नवीन GR मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो जमा झालेला आहे फक्त पात्र बहिणींच्या यादीतच ते पैसे जमा होतील। अपात्र बहिणींची यादी तयार करण्यात आलेली आहे। बघा, आता तुम्हाला सर्वात अगोदर माहिती सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे, सर्व जिल्ह्यांची नावं गावांची नावं देखील आपण सांगणार आहोत, कोणकोणत्या गावात पैसे येत आहे, जिल्हेवाईज आणि गावावाईज आपण माहिती सांगणार आहोत। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आज ज्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज आलेला आहे त्या बहिणी सुद्धा आपल्याला त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू आपण पाहणार आहोत की कोणत्या बहिणींना 2100 रुपयाप्रमाणे पैसे येत आहेत, त्यांचा सुद्धा आपण इंटरव्ह्यू पाहूया। सर्वात अगोदर तुम्हाला मेसेज दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्हे सुद्धा सांगतो आणि कोणते ते नियम शासनाने लावलेले आहे, प्रतिबंध जे नियम आता लावण्यात आलेले आहेत सर्व नियमांबद्दल पण आपण जाणून घेऊया। सर्वात अगोदर ही माहिती आपण पाहूया। अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे पैसे वाटप जे सुरू झालेलं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे जे आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे, आज सकाळी 10 वाजेपासून सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना आज सकाळी 10 वाजेपासूनच पैसे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींना आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज दाखवला, ज्या बहिणींना पैसे येत आहे त्या बहिणींना 10 वाजेपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे 11वा हप्ता जो वाटप झालेला आहे 2100 रुपये प्रमाणे तो जवळपास 10 वाजेपासून सुरू केलेला आहे। तर 10 वाजेपासून तो पूर्ण आता 2-3 दिवसपर्यंत पैसे वाटप होतील। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे ते सर्वात महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला सांगतो। आणि याच बँकेमध्ये खाते असेल तरच तुम्हाला मेसेज आलेला आहे, नाहीतर मेसेज आलेला नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। 10वा हप्ता 10 वाजेपासून पैसे वाटप होत आहे। आता कोणत्या बँकेत पैसे आले ते सुद्धा माहिती सांगतो। फक्त याच बहिणींना पैसे मिळाले आज। बघा, तुम्हाला ऑलरेडी मी माहिती सांगितली आहे की याच बहिणींना पैसे वाटप झालेले आहे, बँक खात्यात 2100 रुपये येणार। बघा, ज्या बहिणींचं नाव ज्या बहिणींचं नाव या लिस्टमध्ये असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता जमा होतोय याच बहिणींना पैसे येत आहे। कोणत्या बहिणींना पैसे येत आहे तुम्हाला आत्ताच माहिती सांगितली की ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी व्यवस्थितपणे लिंक असेल। बघा, ज्या बहिणींचं आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, कारण डेबिटीच्या माध्यमातून हे सर्व पैसे जमा होतात। डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येत आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही। आणि ज्या बहिणी या
जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि या बँकांपैकी त्यांचं खातं असेल तरच त्यांना पैसे येत आहे, नाहीतर पैसे येत नाही। आता आपण पटापट माहिती पाहूया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय मी तुम्हाला सांगतो। शासनाचा हा सर्वात जास्त महत्त्वाचा निर्णय आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो वाटप होतो 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय, त्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण विषयी। आता सर्व पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार, हा मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, डायरेक्ट तुम्हाला पैसे येत नाही। शासनाने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की सर्व बहिणींना नाही, पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार। बघा इथं तुम्हाला दिसून येत आहे की पात्र, जे बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय, सर्व बहिणींना दिला जात नाही। आता पात्रता म्हणजे काय आहे, ती पात्रता जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही पात्र नसेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता अजिबात मिळणार नाही। जर तुमचे 10 हप्त्याचे पैसे जरी जमा झाले असतील आणि पात्रता बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता अजिबात दिला जाणार नाही। म्हणून जाणून घ्या पात्रता कुठली आहे, कोणती पात्रता ठेवण्यात आलेली आहे। शासनाने जे वेगवेगळे नियम व अटी लावलेले आहे, ज्या बहिणी या शासनाच्या अटी आहेत, महत्त्वाचे 5च अटी शासनाने ठेवलेले आहे, बाकी सर्व अटी काढण्यात आलेल्या आहे। आता 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता आता वाटप होतोय, यासाठी महत्त्वाचे 5च अटी ठेवण्यात आलेले आहे, बाकी सर्व अटी काढलेल्या आहे। आणि ज्या बहिणी या अटीमध्ये असतील, बघा शासनाच्या ज्या बहिणी या अटीमध्ये असतील त्याच बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज येतोय आणि आलेला आहे। शासनाने महत्त्वाचे 5 अटी लावलेले आहे, ज्या बहिणी या 5 अटीमध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे वाटप होणार आहे। आता जे बहिणींना पैसे आले, ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणी या 5 अटीमध्ये बसले असतील तरच त्यांना 2100 रुपयाचा हप्ता येतोय, नाहीतर त्यांना 2100 रुपये प्रमाणे 11वा हप्ता आलाच नसता। बाकी सर्व अटी शासनाने काढलेल्या आहे। महत्त्वाची 5 अटी आहे, हे 5 अटी तुम्हाला लगेच एका मिनिटात सर्व एक्सप्लेन करून दाखवतो। या 5 अटींमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। आणि या अटींपैकी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर लगेच दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, नाहीतर हप्ता मिळणार नाही। सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या, कारण शासनाने महत्त्वाचे 5च अटी ठेवलेले आहेत। त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा, बघा लक्षात घ्या, ही पहिली अट आहे। पहिली अट नेमकं कोणती, ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे, बघा अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। बघा तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील। हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे। आणि त्यासोबतच बघा पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे, बघा आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या, बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही। महत्त्वाचा नियम आहे, पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे, जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी। ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे, हा पहिला नियम ठरलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही।
कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे, त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये। आता महत्त्वाची दुसरी अट आहे बघा, शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे, जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे। ज्या बहिणींचं वय बघा, दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025 बघा तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे। दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही, सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील, तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल। बघा तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत। म्हणून आता जर तुम्ही वाट पाहत असाल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे। असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे। ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले, तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे। तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील। शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं। जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही। म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल। बघा शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे, असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे। बघा शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक व्यक्ती लाभ घेत असेल, 2 व्यक्ती लाभ घेत असेल तर दोघं व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल, कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबातच कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर। अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे। आता चौथी अट नेमकं कोणती आहे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे। लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे। तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे, तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरी सुद्धा तुमची योजना बंद होईल, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमच्या उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे, त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते। ठीक आहे, आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे 5वी अट आपण त्याला म्हणतो। 5वी अट नेमकं कोणती आहे, 5वी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल, कारण लाडकी बहीण योजनेचा आता 5वी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे।
ठीक आहे. आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय. एक महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात. पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल. कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल. 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय, शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे. कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे. आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे. या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि महत्त्वाची माहिती आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय, ब्रेकिंग न्यूज, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची माहिती आपण पाहूया. 2100 रुपये प्रमाणे या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. बघा, आता तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता वाटप होतोय, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. कारण 2100 रुपये प्रमाणे जो मेसेज आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणत्या बँकेत पैसे वाटप होत आहे ही महत्त्वाची माहिती आहे. ही आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया. ठीक आहे, आपण ही माहिती जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. आता आपण पाहूया जिल्ह्यांची यादी. बघा, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. ठीक आहे, ही 36 जिल्ह्यांची यादी आहे. त्यामधून आता 9 जिल्ह्यांचे पैसे वाटप झालेले आहे. त्यामधून आता दुसरा टप्पा तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तिसरा टप्पा त्यामध्ये 40% बहिणींना पैसे वाटप होणार आहे. आता आपण पाहूया आज ज्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले त्याची यादी आपण पाहूया. ठीक आहे, त्यामधून सर्वात प्रथम जिल्हा आहे पुणे. पुण्याला जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील. त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर रायगड, त्यानंतर ठाण्याला पैसे वाटप झाले, त्यानंतर नाशिक, धुळेला पैसे वाटप झाले, नंदुरबार आणि जळगाव. ठीक आहे, अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. त्यामधून आणखीन एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली. अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 20% बहिणींना पैसे आलेले आहे या 9 जिल्ह्यांपैकी. जर तुम्ही या 9 जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही उद्या वाट पाहू शकता. कदाचित तुम्हाला उद्यासुद्धा पैसे जमा होतील. कारण डेबिटीच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात, ठीक आहे, डेबिटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतात. तर यामधून तुम्हाला पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येईल किंवा तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. अशा पद्धतीने असतं. म्हणून तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता. 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर जर पैसे आले नाही तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन हे काम करायचं आहे. ठीक आहे, आता उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो. कारण महत्त्वाची यादी आहे. उद्या ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो. आता उद्या सर्वात प्रथम यवतमाळ, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अमरावतीला, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर बीडमध्ये आणि अशाच प्रकारे नांदेड, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर गोंदिया आणि भंडारा. बघा, अशा पद्धतीने परभणी, जालना आणि सोलापूर अशा उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे. उर्वरित जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि चौथ्या टप्प्यामध्ये 10% बहिणींना पैसे येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे उद्या पैसे वाटप होणार आहे. आता तुम्हाला पैसे आले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाही आलेले असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या बहिणींना 3-4 दिवस वाट पाहूनही पैसे आलेले नाही तर त्या बहिणींनी काय करायचं. ठीक आहे, त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सर्वात प्रथम तुम्ही बँकेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या बँक पासबुकचं झेरॉक्स दिले असेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, ठीक आहे, पोस्टात जरी खातं असेल ते सुद्धा बँक असू द्या, पोस्टाचं बँक असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, ICICI बँक, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, सर्वात प्रथम तुम्ही 2-3 दिवस वाट पाहायची. जर पैसे आले नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जायचं. बँकेत जाऊन तुम्ही, ठीक आहे, बँकेत जाऊन तुम्ही सर्वात प्रथम एक चेक करून घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम तुम्ही चेक करायचं की तुमचं अकाउंट जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दिलेला आहे ते आता सुरू आहे की नाही. बघा, तेच आता
सुरू आहे की नाही, कारण भरपूर अशा महिला असतात त्यांच्या बँकेमध्ये व्यवहार बंद असतो, त्या कारणानिमित्त त्यांचं बँक बंद होतं, म्हणजे त्यांच्या बँकेचं काहीतरी कारणानिमित्त काहीतरी अडचण असल्यामुळे ते खातं बंद केलं जातं, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही। सर्वात प्रथम तुम्ही बँकेत जाऊन चेक करायचं तुमचं अकाउंट चालू आहे की नाही, जर चालू असेल तर काही करायची गरज नाही। दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे बँकेत जाऊन, जर तुमचं खातं चालू असेल तर तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड, बघा आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक आहे की नाही, जर तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही, कारण जे पैसे जमा होतात ते डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात, म्हणून तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, भरपूर अशा कारणानिमित्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होत नाही आणि तुम्हाला पैसे येत नाही। अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना एकही हप्ता आज आत्तापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही। अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना 3-4 हप्ते भेटले पण पुढील हप्ता त्यांना भेटलेला नाही। आतापर्यंत 10 हप्ते वाटप 10 हप्ते वाटप म्हणजे 10वा हप्ता वाटप सुरू होतोय, 9 हप्ते कंप्लीट झालेले आहे। 9 हप्त्यांपैकी कोणाला 2 हप्ते, कोणाला 4 हप्ते, कोणाला 3 हप्ते अशा प्रकारेच आलेले आहे। तर त्यांचं मेन महत्त्वाचं काम आहे की त्यांनी बँकेत जाऊन चेक करायचं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, तुमचं बँक अकाउंट चालू आहे की नाही। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं पॅन कार्ड, ठीक आहे। आता तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड प्रमाणे बँक खात्याशी लिंक आहे की नाही, ठीक आहे। जर तुमचं पॅन कार्ड जर तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं, आणि नसेल तर तुम्ही तात्काळ जाऊन तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे। हे महत्त्वाचं कारण आहे, त्या कारणानिमित्त सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता। 2-3 दिवसामध्ये जर पैसे जमा झाले नाही तर तात्काळ तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे। असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 2-3 दिवसात पैसे कंप्लीट होतात। फर्स्ट इन्स्टॉलमेंट सुरू झालेले आहे, उद्यापासून सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 4 इन्स्टॉलमेंटपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता। तुम्हाला आता आज झालेला आहे, उद्या 1, 2, 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। 3 दिवसामध्ये जरी पैसे आले नाही तात्काळ बँकेत जायचं आणि हे चेक करून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे। आता तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहू शकता। उदाहरणार्थ तुम्ही बीडमध्ये राहत असाल तुम्ही बीड कमेंटमध्ये लिहू शकता, सर बीड जिल्ह्यात पैसे आले नाही। तुम्ही जर जळगावला राहत असाल सर जळगावला आले नाही, चंद्रपूरला राहत असाल सर चंद्रपूरला पैसे आले नाही, असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा कळेल की या जिल्ह्यात पैसे आलेले नाही आणि आपण त्याला पूर्णपणे काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे। असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असं महत्त्वाची जी माहिती आहे ते सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।